नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी रुपाली जगदाळे मनापासून स्वागत करते. आज आपण एका नव्या पर्वाला सुरुवात करणार आहोत. हे पर्व आहे डेरिव्हेटिव्ह मार्केटचं, म्हणजेच फ्युचर आणि ऑप्शनचं. इथेच बरेच लोक झटपट श्रीमंत होतात आणि झटपट कंगालही होतात. ही गोष्ट तुम्हाला सांगून मी आजच्या लेक्चरला सुरुवात करत आहे. आय होप हे समजलं असेल वाक्य सगळ्यांना. इथे झटपट लोक श्रीमंतही होतात आणि झटपट लोक कंगालही होतात. आता तुम्ही ठरवायचं की तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे. जर तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये बऱ्यापैकी प्रॅक्टिस केली असेल आणि तुम्हाला इक्विटी मार्केटमध्ये बऱ्यापैकी ट्रेड तुमचे बरोबर आले असतील तर तुम्ही या लेवलकडे वळू शकता. कोर्स केला याचा अर्थ असं नाही की तुम्हाला पूर्णपणे ट्रेडिंग यायला लागलं. ट्रेडिंग ही प्रॅक्टिसची जर्नी आहे. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढे जास्त तुम्हाला रिटर्न्स मिळणार. फ्युचर आणि ऑप्शन्स असं एक सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दर महिन्याला तुमच्या इन्व्हेस्टमेंट वरती किंवा तुमच्याकडे असलेल्या कॅपिटल वरती 10, 20, 30, 40, 50 अगदी 100 ते 200% सुद्धा मिळवू शकता. आणि तेवढ्याच प्रमाणात तुमचे पैसे तेवढ्याच झटपट रीतीने 0 पर्यंत पण नेऊ शकतात. बरेच लोकांना रिअलाइजच होत नाही की माझा लॉस होतोय मार्केटमध्ये. आज लॉस झाला की त्यांच्याकडे डबल एनर्जी येते. उद्या मी मार्केट मधून हा लॉस भरून काढणारच. लक्षात घ्या, मार्केट आपल्यासाठी काम करत नाही, आपण मार्केटमध्ये स्वतःसाठी काम करत असतो. एक गोष्ट मला इकडे सांगावीशी वाटते. एक माझे स्टुडंट आहेत, एका इंजिनिअरिंग कॉलेजवरती ते प्रोफेसर आहेत. त्यांचं बरंच कॅपिटल आहे, 10 लाखाच्या आसपास त्यांचं कॅपिटल आहे. सरांचं अराउंड 10 लाखाच्या आसपास कॅपिटल आहे. दर दिवशी 4, 5 किंवा 3 पॉइंट ते घेतात. आता अशा ठिकाणी ते एंट्री करतात की ज्या ठिकाणी त्यांना फिक्स 3 ते 5 पॉइंट मिळतील. त्याच्यावरती ते हावही करत नाहीत. ओके, फिक्स 3 ते 5 पॉइंट काढणं मार्केट मधून अवघड नाहीये. ओके, त्यांचं कॅपिटल मोठं असल्यामुळे हा गेम सगळा क्वांटिटीचा होतो. फ्युचर आणि ऑप्शन मध्ये लॉट मध्ये ट्रेडिंग आपल्याला करता येतं. आता दर दिवशी ते 50 ते 60 लॉट ट्रेड करतात. 50 ते 60 लॉट ट्रेड करतात आणि 3 ते 5 पॉइंट काढतात. म्हणजे थोडक्यात काय, योग्य शिस्त आणि संयम असेल आपल्याकडे. शिस्त कशाची की मार्केट मधून जास्त हाव नसावी. ओके, स्टॉक मार्केटमध्ये जर तुमच्या लालचवर जर तुम्हाला कंट्रोल ठेवता आला तर इकडे नक्कीच तुम्ही इकडे विनर होऊन बाहेर पडणार. पण जर तुम्हाला 1000 रुपये मार्केट मधून मिळाल्यानंतर असं वाटत असेल की आपल्याला 2000 मिळावे, तर मग तुमची इथे चूक होते आणि ही खूप मोठी चूक आहे. ज्या ठिकाणी मार्केट आपल्याशी बोलतंय की इथे रेजिस्टन्स आहे तर इथे तुम्हाला सेल करणं भाग आहे. ज्या ठिकाणी मार्केट बोलतंय की इथे सपोर्ट आहे, जर तुमची सेलिंगची एंट्री असेल तर तिथून तुम्हाला ती काढलीच पाहिजे. ओके, तर आता या ठिकाणी सांगण्याचा उद्देश काय की 10 लाखाच्या कॅपिटल वरती 50 ते 60 लॉट निफ्टी बँक निफ्टी मध्ये ज्याच्यामध्ये मिळेल त्याच्यामध्ये ते 50 ते 60 लॉट मारतात. 3 ते 5 पॉइंट डेली घेतात. म्हणजे आता 50 आणि 60 पॉइंट 50 आणि 60 लॉटचे मिनिमम त्यांना 7500 ते 10,000 रुपये एका दिवशी त्यांनी ट्रेड केल्यानंतर त्यांना मिळतात. तुम्ही देखील अशाच पद्धतीने आपल्या लालचवरती कंट्रोल ठेवून फिक्स रिटर्न इथून मिळवू शकता. जर तुमच्याकडे टाइम जास्त असेल तर मार्केटमध्ये तुम्ही योग्य पद्धतीने अनालिसिस करून योग्य वेळी एंट्री घेऊन योग्य वेळी एक्झिट घेऊन बऱ्यापैकी फ्युचर आणि ऑप्शनच्या मदतीने श्रीमंत होऊ शकता. आता हे जे लॉट्सचं जी कॅल्क्युलेशन आहे, जे फ्रेशर असतील त्यांना हे समजलेलं नसेल, पण जे मार्केटमध्ये ऑलरेडी काम करतात त्यांना हे कॅल्क्युलेशन बऱ्यापैकी समजलेलं आहे. मार्केटमध्ये जर आपला घात करणारी जर कोणती गोष्ट असेल तर ती आहे सडन बायर सडन सेलर आणि दुसरी गोष्ट आहे ते आपला लालच.
लालचवर जर कंट्रोल ठेवला तर मार्केटमध्ये तुम्ही नक्की पैसे कमवू शकता. आता सुरुवात करूया डेरिव्हेटिव्ह मार्केटला. डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय, तर या ठिकाणी कोणतेही शेअर्स ट्रेड होत नाही. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचे शेअर्स ट्रेड होत नाहीत. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये कॉन्ट्रॅक्ट ट्रेड होतात. कॉन्ट्रॅक्ट ट्रेड होतात. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, 50 पॉइंटचं किंवा 50 शेअरचं, 250 शेअरचं, 1000 शेअरचं कॉन्ट्रॅक्ट असतं. ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला बाईंग आणि सेलिंग करता येतं. ओके, आता हे नक्की मी काय बोलते हे तुम्हाला सांगते. आता जर समजा आपलं हे शेअर मार्केट आहे. शेअर मार्केटचे टोटल 4 प्रकार आहेत. ओके, पहिला प्रकार आहे इक्विटी. हे मी फर्स्ट लेक्चरला पण क्लिअर केलेलं आहे, पण तरी सुद्धा जर कोणाला आठवत नसेल, कोणी गजनी काइंड ऑफ असेल, तर त्याच्यासाठी मी परत एकदा रिपीट करते. हे इक्विटी मार्केट आहे, शेअर मार्केटचे टाइप्स. त्याच्यानंतर हे आहे डेरिव्हेटिव्ह मार्केट. त्याच्यानंतर हे आहे कमोडिटी मार्केट आणि हे आहे करन्सी मार्केट. ओके, शेअर मार्केटमध्ये टोटल 4 सेगमेंट्स आहेत, इक्विटी, डेरिव्हेटिव्ह, कमोडिटी आणि करन्सी. आता इक्विटी मध्ये काय होतं की एक एक शेअर ट्रेड केला जातो. जर समजा कोणाचं बजेट असेल 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये किंवा लाखांमध्ये जरी बजेट असेल, पण त्याला कमी रिस्क मध्ये जर ट्रेड करायचं असेल तर तो इक्विटी मार्केट प्रिफर करणार. जेवढे तुमचं कॅपिटल आहे तेवढ्याच कॅपिटलचे तुम्हाला या ठिकाणी ट्रेड करता येतात. ओके, जर समजा 10 रुपयाचा एक शेअर असेल आणि तुमच्याकडे 10 रुपये असेल तर तुम्ही 10 रुपयाचा एक शेअर बाय करू शकता. ओके, हे झालं इक्विटी मार्केट. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह मार्केट. डेरिव्हेटिव्ह मार्केट हे एक होलसेल मार्केट आहे. ह्याच्यामध्ये 1 आणि 2 शेअर ट्रेड केले जात नाहीत, ह्याच्यामध्ये लॉट ट्रेड केले जातात. हे आपण इन डिटेल बघणार आहोत. ह्याच्यामध्ये लॉट्स ट्रेड केले जातात. त्याच्यानंतर हे कमोडिटी मार्केट आहे. कमोडिटी मार्केटमध्ये ज्या पण काही कमोडिटीज आहे, कमोडिटी म्हणजे काय, वस्तू, मग ते तुमचे मेटल असू द्या किंवा मग तुमचे ऑइल असू द्या, त्याच्यानंतर गॅसेस असू द्या, हे सगळे कमोडिटी मार्केट्स मध्ये ट्रेड होतात. ॲल्युमिनियम, निकेल, त्याच्यानंतर नॅचरल गॅस, क्रूड ऑइल, हे सगळं कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड केलं जातं. त्याच्यानंतर ऍग्री कमोडिटी मार्केट्स पण आहेत. म्हणजे काय की जे गहू, ज्वारी, तांदूळ, सोयाबीन हे पण ट्रेड केले जातात. पण NSE BSE वरती ह्याचा ऍक्सेस नाहीये. NSE BSE वरती फक्त आपण गॅसेस, त्याच्यानंतर क्रूड ऑइल आणि गोल्ड, सिल्वर, मेटल्स ट्रेड करू शकतो. त्याच्यानंतर हे आहे करन्सी मार्केट. करन्सी मार्केट म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला जे फॉरेन करन्सी आहेत, करन्सी म्हणजे काय, चलन, म्हणजे युरोपियन युरो असो, युरो, त्याच्यानंतर JBP म्हणजे हे ब्रिटिश करन्सी आहे. त्याच्यानंतर JPY जॅपनीज येन, येन ही त्यांची करन्सी आहे जपानची. ओके, त्याच्यानंतर USD US डॉलर, अमेरिकन डॉलर, JPY, त्याच्यानंतर GBP आणि युरो. ओके, हे तुम्हाला INR मध्ये ट्रेड करता येतं. ओके, इंडियन रुपीज मध्ये हे ट्रेड करता येतं करन्सी मार्केटमध्ये. यालाच फॉरेक्स मार्केट असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, इक्विटी, डेरिव्हेटिव्ह मार्केट, कमोडिटी मार्केट आणि करन्सी मार्केट. आता हे जे डेरिव्हेटिव्ह मार्केट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट्स ट्रेड केले जातात. कॉन्ट्रॅक्ट्स कशाचे असतात, हे इंडेक्सचे असतात. हे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत हे इंडेक्सचे असतात आणि तुमच्या शेअर्सचे असतात. ओके, म्हणजे थोडक्यात काय, जर समजा निफ्टी असेल, ह्या निफ्टीच्या 50 क्वांटिटीचं एक कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे 50 शेअर निफ्टीचे जर तुम्हाला बाय करायचे असतील तर तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट निफ्टीचं बाय करावं लागणार, म्हणजे निफ्टीचा एक लॉट तुम्हाला परचेस करावा लागणार. जर समजा हा जो निफ्टीचा एक लॉट आहे हा 50 क्वांटिटीचा असतो, त्याच्यामुळे मी एक लॉट कन्सिडर केला. जर समजा तुम्हाला रिलायन्सचा शेअर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये बाय करायचा असेल
रिलायन्सचा शेअर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये लॉट मध्ये जर तुम्हाला बाय करायचा असेल तर याच्यामध्ये 250 रिलायन्सच्या शेअरची क्वांटिटी आहे जी तुम्ही लॉट मध्ये परचेस करू शकता. ओके, म्हणजे तुम्ही 250 क्वांटिटीचा एक लॉट रिलायन्सचा बाय करू शकता डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये. ओके, आता हे डेरिव्हेटिव्ह मार्केट, इक्विटी मार्केट हे वेगवेगळे का केलेले आहेत? तर लोकांच्या सोयी खातीर हे वेगवेगळे केलेले आहेत. इक्विटी मार्केटमध्ये फक्त शेअर्स ट्रेड होतात, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये बॉन्ड ट्रेड होतात. कशाचे बॉन्ड? तर इंडेक्स आणि शेअर्सचे बॉन्ड. जे जे इक्विटी मार्केटमध्ये आहे त्या सगळ्यांचे बॉन्ड आपल्याला ट्रेड करता येतात का? तर नाही. NSE आणि BSE वरती असे काही लिक्विड स्टॉक्स आहेत, 200 लिक्विड स्टॉक्स आहेत. ते 200 लिक्विड स्टॉक्सच आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये ट्रेड करू शकतो. सगळ्या शेअर्सचे किंवा सगळ्या इक्विटी मार्केट मधल्या स्टॉक्सचे आपल्याला डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये बॉन्ड किंवा कॉन्ट्रॅक्ट्स किंवा फ्युचर आणि ऑप्शन्स बाय करता येत नाहीत. फक्त काही ठराविक जे NSE आणि BSE ने डिफाईन केलेले आहेत त्याच्यामध्येच आपण ट्रेड करू शकतो. ओके, आता इक्विटी मार्केट हे काय झालं तुमचं? नॉर्मल मार्केट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट हे होलसेल मार्केट. जर समजा तुम्हाला एक पेन हवा असेल तर तुम्हाला हा डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये मिळणार नाही. तुम्हाला इकडे 50 किंवा जी पण काही डिफाईन क्वांटिटी असेल ती लॉट वाईजच तुम्हाला इकडे परचेस करावी लागेल. आता हे डेरिव्हेटिव्ह मार्केट का बनवलेलं आहे? जर समजा आपण एक नवीनच हे करूया, मी रब करते. आता हे डेरिव्हेटिव्ह मार्केट का बनवलेलं आहे? आता हे डेरिव्हेटिव्ह मार्केट का बनवलेलं आहे? जर समजा इक्विटी मध्ये जर तुम्ही ट्रेड करत असाल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल रिलायन्स आज एका रेजिस्टन्स वर आहे, जर समजा 2700 रुपयांचा रेजिस्टन्स असेल आणि इकडे आज रिलायन्स येऊन उभा आहे आणि तुम्हाला असं फील होतंय, टेक्निकल चार्ट पॅटर्न तुम्हाला असं सांगतं की इथून एक मेजर फॉल येण्याची शक्यता आहे आणि जर तुम्ही 2700 रुपयाला सेल केला, रिलायन्स शेअर केला इक्विटी मार्केटमध्ये, तर तुम्हाला जास्तीत जास्त 3:30 वाजेपर्यंत ती सेलिंगची पोझिशन तुम्हाला होल्ड करावी लागेल. 3:30 नंतर आपोआप तुमचा ब्रोकर कट करेल किंवा तुम्हाला पेनल्टी चार्जेस लावेल. कारण की इक्विटी मार्केटमध्ये ज्यावेळेस एक व्यक्ती सेल करतो त्यावेळेस दुसरा बाय करत असतो. जर तुम्ही सेल केलेली पोझिशन 3:30 पर्यंत जर काढून घेतली नाही तर बाय ज्याने केलं आहे, तुम्ही ज्यावेळेस सेल केले त्यावेळेस ज्या दुसऱ्या व्यक्तीने ते बाय केलेले शेअर्स आहेत त्याला ते 3:30 नंतर डिलिव्हर होणार नाही आणि या गोष्टीची पेनल्टी म्हणून तुम्हाला काही अमाऊंट पे करावी लागते. ओके, म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश काय? 2700 ला सेल केल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त 3:30 वाजेपर्यंतच त्याला होल्ड करू शकता. पण जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, ओके, आणि तुम्हाला असं जाणवलं की 2700 नंतरचा एक सपोर्ट जो आहे डायरेक्ट हा 2500 रुपयेपर्यंत, 200 रुपयाचा तुम्हाला इथे नेट प्रॉफिट दिसतोय, तर मग डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये तुम्ही ओव्हरनाईट सेलिंगच्या पोझिशन्स ठेवू शकता. म्हणजे जर समजा महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं 2700 रुपयाला रिलायन्स आहे आणि एक साधारण 15-16 दिवसांमध्ये हा निगेटिव्ह चार्ट पॅटर्न बनवून हा 2500 रुपयापर्यंत येईल, आरामात इथे 200 रुपयाचा प्रॉफिट होईल. ओके, तर मग डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये तुम्ही ही सेल केलेली पोझिशन ठेवू शकता आणि इथे हा 200 रुपयाचा नफा तुम्ही काढू शकता. ओके, आता 200 रुपये का? तर नाही, आपण एक लॉट जरी रिलायन्सचा परचेस केला तर एका लॉट मागे आपल्याला किती शेअर्स मिळतात, क्वांटिटी किती असते? तर 250 क्वांटिटीचा तुमचा एक लॉट असतो. ओके, 200 × 250 जर आपण केलं तर नेट तुमचा 50,000चा या ठिकाणी फायदा होतोय. ओके, या ठिकाणी 200 पॉइंट मागे तुमचा एका लॉट मध्ये 50,000चा फायदा होतोय. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन ही एक टर्म आहे, मार्जिन तुम्हाला भरपूर मिळतं. म्हणजे जर समजा तुमच्याकडे 1 लाख रुपये असतील तर तुम्ही 10 लाखाचे शेअर्स विकत घेऊ शकता. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये 1 लाखाच्या वरती तुम्ही 10 लाखाचे शेअर्स विकत घेऊ शकता. ओके,
म्हणून डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग असं कन्सिडर केलं जातं. पण यावेळी आपण हे कन्सिडर करत नाही की जेवढे 1 लाख आहेत त्याच्या मागे जेवढा प्रॉफिट होतोय तेवढाच जर आपला लॉस झाला तर जेवढा प्रॉफिट होतो तेवढा आपला लॉस पण होऊ शकतो ना. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेस दोन्ही बाजूने विचार केला पाहिजे, प्रॉफिटचा पण आणि लॉसचा पण. का फक्त प्रॉफिट बघून मार्केटमध्ये उतरायचं? ज्यावेळी तुम्ही एखादा ट्रेड घेताय त्यावेळी तुम्हाला त्याचा स्टॉप लॉस माहित असणं गरजेचं आहे. 1 लाखाची तुम्ही एंट्री घेताय तर त्याच्या मागे जास्तीत जास्त तुम्हाला किती रुपयांचा स्टॉप लॉस ठेवला पाहिजे हे तुम्हाला आधी डिफाईन केलं पाहिजे, त्याच्यानंतरच त्या ट्रेड मध्ये उतरलं पाहिजे. जो स्टॉप लॉस आहे तेवढा स्टॉप लॉस तुम्हाला झेपणार आहे का? योग्य शिस्त आणि संयमाने जर तुम्ही ह्याच्यामध्ये एंट्री घेतली तर 100% याच्यातून विजयी होऊन तुम्ही बाहेर पडणार. ओके, तर आता जाऊया आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटकडे. या ठिकाणी काही टर्मिनॉलॉजीज आहेत ते आपण समजून घेऊया. डेरिव्हेटिव्ह मार्केट इज अ फायनान्शियल प्रोडक्ट और कॉन्ट्रॅक्ट विच डज नॉट हॅव इट्स ओन व्हॅल्यू. ओके, म्हणजे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट्स ट्रेड केले जातात त्यांना स्वतःची व्हॅल्यू नसते. तर ही व्हॅल्यू येते कुठून? तर अंडरलाइंग असेट वरून. अंडरलाइंग असेट म्हणजे काय? जर समजा आपण निफ्टीचा विचार केला, इकडे आहे निफ्टी. आता निफ्टीच्या फ्युचरची म्हणजे जो फ्युचर मध्ये आपण लॉट बाय करणार तो वरती जाणार की खाली जाणार? ओके, निफ्टीचा जो लॉट असेल फ्युचर किंवा ऑप्शन मध्ये तो वरती जाणार किंवा खाली जाणार हे कोण डिसाइड करणार? तर निफ्टीची जी ओरिजिनल प्राइस आहे, जर निफ्टीचा चार्ट खाली गेला तर फ्युचर मध्ये त्याची प्राइस वाढेल का? नाही वाढणार, ती पण खालीच येणार. कारण की निफ्टीच्या वरून त्या फ्युचरच्या कॉन्ट्रॅक्टची किंवा ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्टची प्राइस डिफाईन होते. ओके, त्याच्यामुळे निफ्टी हा एक अंडरलाइंग असेट आहे आणि त्याच्यावरती जनरेट होणारे किंवा त्याच्यावरती ट्रेड होणारे जेवढे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत त्यांची व्हॅल्यू ही या निफ्टीच्या प्राइस वरनं डिफाईन केली जाते. निफ्टी खाली सगळे कॉन्ट्रॅक्टची प्राइस डाऊन होणार, निफ्टीवर सगळ्या निफ्टी जर खाली पडला तर सगळ्या कॉन्ट्रॅक्टची प्राइस खाली पडणार, निफ्टी जर वर गेला तर सगळ्या कॉन्ट्रॅक्टची प्राइस वरती जाणार. ओके, आता हे आपण कशामध्येही करू शकतो, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, करन्सी, कमोडिटी, त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर हा तिसरा मुद्दा, दिस कुड बी द स्टॉक, इंडायसेस, कमोडिटीज, करन्सीज, एक्सचेंज रेट्स और रेट इंटरेस्ट. हे कशामध्येही तुम्ही करू शकता. कमोडिटी मध्ये पण फ्युचर्स आहेत, ऑप्शन्स आहेत, त्याच्यानंतर करन्सी मध्ये पण फ्युचर्स आहेत, ऑप्शन्स आहेत, इंडेक्स मध्ये पण फ्युचर्स आहेत, ऑप्शन्स आहेत आणि स्टॉक्स मध्ये सुद्धा फ्युचर्स आणि ऑप्शन्स आहेत. ओके, फ्युचर मध्ये तुम्ही अपसाइड ला जाणारे पण कॉन्ट्रॅक्ट होल्ड करू शकता, डाऊन साइड ला जाणारे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट होल्ड करू शकता. म्हणजे जर समजा सपोर्टला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल 15 दिवसांनी स्टॉक इथे जाणार आहे, तर मग या ठिकाणी तुम्ही सपोर्टला आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बाय करून, एखादा जर ऑप्शन मध्ये करत असाल तर कॉल बाय करून ठेवू शकता आणि फ्युचर मध्ये तुम्ही नॉर्मल बाईंग करून पण ठेवू शकता. आता या ठिकाणी जर तुम्ही आला रेजिस्टन्सला तर या ठिकाणी तुम्ही ओव्हरनाईट म्हणजे तुम्हाला हवे तेवढे दिवस एक्सपायरी पर्यंत, आता हे एक्सपायरी काय आहे ते आपण पुढे बघणार, एक्सपायरी पर्यंत तुम्ही ही सेलिंगची पोझिशन कॅरी फॉरवर्ड करू शकता. ओके, त्याच्यानंतर हा मुद्दा पण कव्हर झाला. त्याच्यानंतर ओके, फ्युचर आणि ऑप्शन मध्ये स्टँडर्ड कॉन्ट्रॅक्ट असतात, त्या कॉन्ट्रॅक्ट प्रमाणेच आपल्याला लॉट साईज क्रेडिट आणि डेबिट केली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्टचे काही टाइप्स आहेत, फॉरवर्ड, फ्युचर आणि ऑप्शन. फॉरवर्ड, फ्युचर आणि ऑप्शन. ओके, त्याच्यामध्ये नियर एक्सपायरी असते, नेक्स्ट एक्सपायरी असते आणि फार एक्सपायरी असते.
आता हे काय आहे आपण इन डिटेल बघूया. पहिलं आपण बघूया फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय. आता आपण बघूया फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय. तर एक उदाहरण घेऊया आपण, त्याच्या माध्यमातून मी समजवायचा प्रयत्न करते. एक शेतकरी, ओके, एक शेतकरी आहे. मग तो शेतकरी त्याच्या शेतामध्ये त्याने गव्हाचं पीक लावलेलं आहे. ओके, त्याने त्याच्या शेतामध्ये एक छान गव्हाचं पीक लावलेलं आहे. तर एक व्यापारी येतो आणि व्यापारी त्याला काय सांगतो, म्हणजे हे जे गव्हाचं पीक लावलेलं आहे ह्याला यायला अजून 3 महिने आहे. ओके, या पिकाला पूर्णपणे यायला त्या गव्हातून ते दाणे बाहेर पडायला वगैरे 3 महिन्याचा वेळ आहे. तर मग एक व्यापारी ते पीक बघतो आणि त्याला बरेच वर्ष व्यापार करत असल्यामुळे मग त्याला ते सगळं व्यवस्थित पटण्यासारखं आहे. त्याचा टेक्निकल अनालिसिस असं सांगत असतो त्याला की हे जे पीक लावलेलं आहे हे तुला चांगले रिटर्न देईल. तर मग त्यावेळेस तो व्यापारी जो आहे तो त्या शेतकऱ्यासोबत एक डील करतो की तुझं पीक यायला 3 महिने बाकी आहेत. तर आता सध्याला जो रेट सुरू आहे, आता सध्याला मार्केटचा जो रेट आहे हा 20 रुपये प्रति केजी आहे. ओके, मार्केटचा सध्याचा रेट आहे हा 20 रुपये प्रति केजी आहे. मी तुला 3 महिन्यानंतर 25 रुपये प्रति किलोच्या भावाने विकत घेईन 3 महिन्यानंतर. ओके, आज जर तू डील केलीस तर मग 25 रुपये प्रति किलोच्या भावाने 3 महिन्यानंतर मी हे पीक घेऊन जाईल. ओके, मग त्यावेळी शेतकरी काय विचार करतो, आज मला 25 रुपये प्रति केजी या भावाने माझ्या गव्हासाठी, तो शेतकरी काय विचार करतो, आज मला 25 रुपये प्रति केजीच्या भावाने मला माझ्या गव्हासाठी रेट मिळत आहे. तर मग जर समजा 3 महिन्यानंतर गव्हाचे भाव पडले तर बेटर वे मी आताच ह्याला सेल करून टाकतो. हा विचार करून तो फार्मर जो आहे हा 3 महिने पुढची डील त्या व्यापाऱ्यासोबत काही पैसे घेऊन फिक्स करून टाकतो. ओके, तर आता हे जे कॉन्ट्रॅक्ट होतं हे फक्त हा शेतकरी आणि व्यापारी ह्या दोघांमध्ये झालेलं हे कॉन्ट्रॅक्ट होतं. आता 3 महिन्यानंतर गव्हाचे जे भाव आहेत हे 18 रुपये प्रति किलो झालेले आहेत. ओके, 18 रुपये प्रति किलो झालेले आहेत. जर समजा 1 टन 2 टनाचं त्या शेतकऱ्याचं उत्पादन झालेलं असेल तर त्याला 25 रुपये प्रति किलोच्या भावाने त्याने 3 महिने आधी सेल केलं होतं. तर आता याच्यामध्ये जो व्यापारी होता हा 7 रुपये प्रति किलोच्या मागे नुकसान मध्ये आहे. त्याने त्याला शब्द दिला होता शेतकऱ्याला, त्याच्यामुळे त्याला ते विकत घ्यावे लागले 25 रुपये जो पण काही रेट होता त्या भावाने. ओके, ह्याच्यामध्ये आपल्या व्यापाऱ्याचं नुकसान झालेलं आहे. ओके, तर असं हे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट असतं. हे 2 व्यक्तीमध्ये केलेलं इल्लीगल डॉक्युमेंट आहे. इल्लीगल पण नाही बोलू शकत, दिलेला शब्द मराठी भाषेमध्ये आपण असं बोलू शकतो, दिलेला शब्द म्हणजे हे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट. पण या केस मध्ये काय होऊ शकतं, जर समजा त्या व्यापाऱ्याने असं सांगितलं की नाही मी 25 रुपयाने देणारच नाही, 20 रुपये जास्तीत जास्त देईल, ह्याच्यावरती तुझी फसल चांगली नाहीये, तुझे पिकवलंय ते चांगलेलं नाहीये, तुझे पिकवलंयस ते खराब आहे, चांगलं नाहीये, तर मी तुला काही 20 रुपयाच्या वरती देणार नाही. तो जर अडून राहिला तर शेतकऱ्याला माघार घ्यावी लागणार आणि तो जे बोलतोय ते करावं लागणार. हे झालं फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट. ह्याच्यामध्ये बायर आणि सेलर ह्या दोघांची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट असते. ओके, तर ह्याच्यामध्ये निगोशिएशन होऊ शकतं आणि याच्यामध्ये काही लीगल डॉक्युमेंट्स नसतात. हे झालं फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट. हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे याची शेअर मार्केटमध्ये काहीही व्हॅल्यू नाही. आपण फ्युचर आणि ऑप्शन मध्ये शेअर मार्केटमध्ये कॉन्ट्रॅक्ट करतो. ओके, तर आता फ्युचर आणि ऑप्शन कडे आपण वळूया. आय होप हे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट सगळ्यांना समजलेलं असेल. आता आपण जाऊया फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आहे. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय होतं, 2 व्यक्तींमध्ये ज्यावेळेस ट्रेडिंग होते त्यावेळेस त्याच्यावरती वॉच ठेवणारा एक थर्ड पर्सन असतो. ओके, 2 व्यक्तींमध्ये जेव्हा ट्रेडिंग होते त्यावेळेस त्याच्यावर वॉच ठेवणारा एक थर्ड पर्सन असतो. फरक एवढाच आहे,
फॉरवर्ड मध्ये फक्त 2 लोकांमध्ये ट्रेडिंग होतं, फ्युचर मध्ये हे किंवा ऑप्शन मध्ये, फ्युचर आणि ऑप्शन मध्ये दोन्ही मध्ये एक थर्ड पार्टीच्या थ्रू बायर आणि सेलर एकत्र येतात आणि ट्रेडिंग करतात. इकडे बायर आहे आणि इकडे एक सेलर आहे. हे कोणाच्या थ्रू कॉन्टॅक्ट मध्ये येतात? एक्सचेंजर्स. ओके, BSE NSE, BSE NSE हे सगळे एक्सचेंजर्स आहेत. याच्या माध्यमातून हे बायर्स आणि सेलर्स हे एकत्र येतात आणि एक्सचेंज करतात. म्हणजे या दोघांमध्ये झालेल्या बाईंग सेलिंग वरती हा थर्ड पर्सन हा वॉच ठेवत असतो. म्हणजे याच्या थ्रू हे 2 कॉन्ट्रॅक्ट झालेले असतात बाईंग आणि सेलिंगचे. ओके, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट मध्ये लीगल काही होत नाही, पण BSE आणि NSE च्या माध्यमातून हे लीगल बाईंग आणि सेलिंग शेअर्सचं केलं जातं. आता BSE आणि NSE ला कंट्रोल करणारं कोण आहे? सेबी. ओके, त्याच्यामुळे हे एक लीगल प्रोसेस आहे. शेअर मार्केट हा शासनमान्य बिझनेस आहे. जी तुम्हाला शेअरची प्राइस दिसते तीच जगभरात कुठेही तीच शेअरची प्राइस दिसणार आहे. हा बिझनेस हा एकदम सिरियस बिझनेस आहे, जो याच्यामध्ये योग्य संयम आणि शिस्त लावून काम करेल तो ह्याच्यामध्ये करोडपतीही बनू शकतो. त्याच्यामुळे हे जे सेशन आहे किंवा हे जे पर्व आहे हे व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐका. काहीही डाऊट असेल तर तो कॅरी फॉरवर्ड करू नका, मला विचारा. आतापर्यंत ह्याच्यासाठी मी टाइम घेतला खूप, कारण की माझी एकच इच्छा होती की तुम्ही इक्विटी मार्केट मध्ये खूप जास्त पारंगत व्हावं. जेव्हा तुम्ही फ्युचर आणि ऑप्शन कडे वळाल त्यावेळी तुमचे इक्विटीचे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. सगळे जे इंडिकेटर्स मी आतापर्यंत शिकवलेले आहेत त्याच्यावर तुम्ही भरघोसपणे काम केलेलं असेल, एवढीच इच्छा होती. हे झालं फ्युचर. ओके, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मध्ये बायर आणि सेलर हे थर्ड पार्टीच्या थ्रू हँडल केले जातात. आणि हे एक आपण ह्याला असं सुद्धा म्हणू शकतो की एक सिक्युअर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट आहे, ज्याच्यामध्ये निगोशिएशन केलं जात नाही, बार्गेनिंग केलं जात नाही. ओके, आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे जी आपल्याला इक्विटी मार्केटमध्ये मिळत नाही, ते आहे हाय लिव्हरेज. लिव्हरेज म्हणजे काय? मार्जिन. जर तुमच्याकडे 10 रुपये असतील तर 10 रुपयावरती तुम्हाला 100 रुपये एवढं सुद्धा मार्जिन मिळू शकतं. आता म्हणजे थोडक्यात काय, 10 रुपयावरती तुम्ही 100 रुपयांची ट्रेडिंग करू शकता. 10 रुपयांवरती तुम्ही 100 रुपयांची ट्रेडिंग करू शकता. म्हणजे जिथे तुम्हाला 10 रुपयावरती 1 रुपया मिळणार होता, तिकडे तुम्हाला 100 रुपयावरती 10 रुपये मिळू शकतात. पण हे पण लक्षात ठेवायचं, हा नाण्याचा एक बाजू आहे, दुसरी बाजू ही लॉसची आहे. जेवढा प्रॉफिट होतो तेवढा आपल्याला लॉस पण इकडे होऊ शकतो. ओके, आता ह्याच्यामध्ये स्पॉट प्राइस, प्रीमियम प्राइस आणि डिस्काउंट प्राइस ह्या 3 प्राइजेस असतात. आता ह्या काय असतात ते आपण बघूया. आता मी थोड्या वेळपूर्वी काय सांगितलं की निफ्टी हा एक अंडरलाइंग असेट आहे. निफ्टीच्या प्राइस वरून फ्युचर आणि ऑप्शनची प्राइस डिफाइन होत असते. म्हणून जी निफ्टी आहे त्या निफ्टीची जी मेन प्राइस आहे त्याला आपण काय म्हणतो? स्पॉट प्राइस. ओके, आणि प्रीमियम प्राइस म्हणजे काय? जर समजा निफ्टी तुमचा 16,000ला मिळत असेल आणि हे जे फ्युचरचं कॉन्ट्रॅक्ट आहे हे जर तुम्हाला 16,010 रुपयाला मिळत असेल तर याचा अर्थ काय? ह्या निफ्टीच्या स्पॉट प्राइस पेक्षा फ्युचरची प्राइस 10 रुपये जास्त आहे. म्हणजेच काय, फ्युचर हा 10 रुपयाच्या प्रीमियम प्राइस वर मिळत आहे. ओके, फ्युचर हा 10 रुपयाच्या प्रीमियम प्राइस म्हणजे 10 रुपये जास्त किमतीने तुम्हाला मिळत आहे. जर या ठिकाणी निफ्टी तुम्हाला 16,000वर असेल आणि फ्युचरचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला 15,990 रुपयाला मिळत असेल तर याचा अर्थ काय? 10 रुपये डिस्काउंट रेटने तुम्हाला फ्युचर मिळतोय. ओके, ही झाली तुमची डिस्काउंटेड प्राइस. ओके, निफ्टीची जी प्राइस असते ती स्पॉट प्राइस. जर स्पॉट प्राइस पेक्षा जर फ्युचरची प्राइस जास्त असेल तर त्याला आपण प्रीमियम प्राइस बोलतो. आणि जर स्पॉट प्राइस पेक्षा जर फ्युचरची व्हॅल्यू जर कमी असेल तर त्याला आपण डिस्काउंटेड प्राइस बोलतो. ओके, त्याच्यानंतर हा ऑप्शन जे आहे ते फुल एक वेगळा मोड आहे. आपण तो
नंतर क्लिअर करणार आहोत. इनिशियल स्टेजला आपण फक्त फ्युचर वरती फोकस करणार आहोत. जेव्हा आपलं फ्युचर पूर्णपणे होईल 1-2 दिवसात, त्याच्यानंतर मग आपण ऑप्शन वरती फोकस करणार आहोत. ओके. हे डेरिव्हेटिव्ह मार्केट चे 2 टाइप्स आहेत. एक आहे फ्युचर आणि एक आहे ऑप्शन. मध्ये वेगवेगळ्या सेगमेंट्स मध्ये आपण ट्रेड करू शकतो. स्टॉक्स, इंडेक्स, करन्सी, कमोडिटी. त्याच्यानंतर ऑप्शन्स मध्ये स्टॉक्स, इंडेक्स, कमोडिटी आणि आता ऑप्शन्स मध्ये करन्सी मध्ये आपण USD पण ट्रेड करू शकतो. ही स्लाइड मी फार पूर्वी बनवलेली आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ऍड ऑन नाहीये. ह्याच्यामध्ये आपण करन्सी मार्केट मध्ये USD टू INR मध्ये ट्रेड करू शकतो. बरेच जण मला विचारतात की तुम्ही मॅडम नक्की कोणत्या सेगमेंट मध्ये ट्रेड करता. तर जिथे मला योग्य पोझिशन वाटते, चार्ट मला ज्या ठिकाणी जास्त बोलणारा वाटतो, त्या ठिकाणी मी कोणत्याही सेगमेंट मध्ये ट्रेड करते. करन्सी मार्केट मध्ये मी कमी ट्रेड करते. डेरिव्हेटिव्ह मार्केट आपल्यासाठी कसं उपयुक्त आहे त्याच्यासाठी ही स्लाइड आहे. रिलायन्सचं आपण मगाशीच हे करून बघितलं, कॅल्क्युलेशन्स करून बघितलेले आहेत. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे, आपण जर समजा इन्व्हेस्टमेंट करत असू एखाद्या स्टॉक मध्ये किंवा आपला एखादा पोर्टफोलिओ असेल आणि जर निफ्टी खाली पडत असेल तर मोस्ट ऑफ द टाइम्स आपला पोर्टफोलिओ पण सगळीकडे रेड असतो, निगेटिव्ह मध्ये आपला पोर्टफोलिओ असतो. जर समजा आता पोर्टफोलिओ मध्ये आपल्याला काय असतं की आपण ओव्हरनाईट फक्त बाईंगच्याच पोझिशन्स ठेवू शकतो, सेलिंगची पोझिशन ठेवू शकत नाही. पण जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल वरती आपला निफ्टी आलेला आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला सेलिंग करायचं असेल पण पोर्टफोलिओला धक्का लावू द्यायचा नसेल, पोर्टफोलिओ मधून तुम्हाला स्टॉक शेअर्स नाही करायचे, पण हे जे निगेटिव्ह मध्ये तुमचा पोर्टफोलिओ आलेला आहे त्याचा तुम्हाला जर बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्ही काय करणार, ही जी निफ्टी वरती गेलेली आहे, इथे रेजिस्टन्सला पोहोचलेली आहे, याच्यामध्ये निफ्टी मध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन मध्ये तुम्ही सेलिंगची पोझिशन ठेवणार. कधीपर्यंत ठेवणार, जोपर्यंत ही जी निफ्टी आहे ती एका छानशा सपोर्ट लेवलला येत नाही तोपर्यंत. ओके. म्हणजे जेवढा तुमचा पोर्टफोलिओ खाली जाणार तेवढंच तुमचं इकडे सेलिंगच्या पोझिशन मध्ये बेनिफिट होणार. ओके. तर मग या गोष्टीला काय म्हणतात, हेजिंग अगेन्स्ट युअर इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जे पोर्टफोलिओ आहे जेवढा तो रेड मध्ये जातोय त्याचा बेनिफिट घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी निफ्टीला सेलिंग होल्ड करू शकता फ्युचर आणि ऑप्शनच्या मदतीने. त्याच्यानंतर अर्निंग रेंट ऑन स्टॉक इन्व्हेस्टमेंट, हा ऑप्शनचा मुद्दा आहे. तुम्ही दर महिन्याला, आपल्याकडे एक अशी स्ट्रॅटर्जी आहे जी यूज करून दर महिन्याला तुम्ही बऱ्यापैकी फिक्स इन्कम अर्न करू शकता. ओके. आणि हे मी ऑप्शन मध्ये कव्हर करणारच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आर्बिटराज ट्रेडिंग. आर्बिटराज ट्रेडिंग हे फार जुन्या काळात होत होतं. आता पण तुम्ही बघू शकता, ज्यावेळेस आपण एखादा स्टॉक सेल करतो त्यावेळेस 2 ऑप्शन येतात. तुम्हाला NSE वर सेल करायचा आहे की BSE वर सेल करायचा आहे. ओके. NSE वर तो स्टॉक सेल करायचा आहे का BSE वर सेल करायचा आहे. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ काय होतो की NSE आणि BSE या दोन्ही प्लॅटफॉर्म वरती आपल्याला वेगवेगळ्या प्राइजेस मिळतात. ओके. म्हणजे थोडक्यात काय, एखादा स्टॉक तुम्ही NSE प्लॅटफॉर्म वर बाय करायचा. जर समजा बराच 2 स्टॉक मध्ये डिफरन्स असेल तर एखादा तुम्ही NSE वर बाय करायचा आणि दुसऱ्या क्षणी तुम्ही BSE वर तो स्टॉक सेल करून टाकायचा. म्हणजे जो पण काही 0.5, 0.2, 0.3 चा जो डिफरन्स असेल तो तुम्हाला, जर तुमच्याकडे क्वांटिटी जर मोठी असेल तर तुम्ही आर्बिटराज ट्रेडिंगची मदत घेऊन त्या पॉइंटचा डिफरन्स तुम्ही गेन करू शकता. ओके. फार जुन्या काळामध्ये हे होत होतं. म्हणजे ज्यावेळी ना आता आपली T+1 म्हणजे ट्रेडिंगचा दिवस प्लस 1 दिवस आणि मग पुढच्या दिवशी तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये तुम्ही बाय केलेले शेअर्स डीमॅट अकाउंटला जमा होतात. पण फार पूर्वी कसं होतं, T+11 म्हणजे जर तुम्ही आज शेअर बाय केला तर पुढच्या 11 दिवसांनी तो तुमच्या डीमॅट अकाउंटला तुम्हाला दिसायचा. तर या कंडिशन मध्ये तुम्ही आर्बिटराज ट्रेडिंग वापरू शकत होतात. ओके. त्याच्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपण फ्युचर्स वरती डिटेल मध्ये बोलणार आहोत.
आणि उद्याचा भाग झाल्यानंतर आपण परवापासून ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग कसं करायचं, ऑप्शन्सच्या टर्मिनॉलॉजीज काय काय आहेत हे सगळं शिकणार आहोत. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत टेक केअर.